हाय गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला की जे ही यूट्यूबवरचे लोक आहेत, जसं की माझ्या ओळखीचे, मी पहिल्यापासून त्यांचे चॅनल बघत आले किंवा त्यांना सपोर्ट केलाय वगैरे। तर रात्री काय झालं, ॲक्च्युली जेवले वगैरे 11 साडे11च्या नंतर झोपावं बोललं आणि झोपही आली 11:30 11:30 12 वाजेपर्यंत झोपही आली। त्याच्यानंतर एक जण लाईव्ह मध्ये आलं आणि लाईव्ह मध्ये आल्याच्या नंतर त्या दोघींना मी खूप चांगलं ओळखते, तुम्हाला माहित असेल। तर चांगलं ओळखते, नंतर त्यांची खास मैत्री होती, एकमेकींना त्या ताई बोलायच्या, सपोर्ट एकमेकींना खूप चांगलं करायच्या। मग अचानक पहिला लाईव्ह मी बघितलं होता दुपारी तिचा, आणि नंतर सेकंड लाईव्ह दुसरीचा बघितला, तेव्हा ती बोलली की चला खोट्यांचं खरं रूप मी तुम्हाला सांगते। तर मला पण त्यामध्ये इंटरेस्ट आला आणि मी पण तिच्या लाईव्ह मध्ये सामील झाले, ज्याने की ती लाईव्ह मध्ये लाईव्ह तिचा संपला होता, पण लाईव्ह नंतर आपल्याला बघता येतो, म्हणून मी त्या लाईव्ह मध्ये गेले आणि बघितलं। कमीत कमी तिचा लाईव्ह 2.5 तासाचा होता मिनिमम। तो लाईव्ह बघता बघता मला रात्रीचे 2:30 ते 3 वाजले आणि त्या टेम्परेचरने माझं पूर्ण डोकं हल्लंय। यूट्यूबचे लोक आणि यूट्यूबवरचे लोक काय कशा हात पार करतील हे कुणालाही सांगता येत नाही। म्हणून रात्री न माझी झोप झालीये, न मी व्यवस्थित सकाळी व्यवस्थित माझ्या मुलाला व्यवस्थित टिफिन वगैरे करू शकले आहे, किंवा मी स्वतः माझी झोप झाली नाहीये। माझं बघू शकता अवतार वगैरे आज, आणि त्यातली त्यात कसं असतं की माणसाचं मन बिचल वगैरे होतं, फुल बिचल वगैरे होतं, माणूस खूप टेन्शन मध्ये डिप्रेशन मध्ये जातो। हे असं खरं आहे का? ज्यांना कुणाला घडलं असेल असं खरी गोष्ट, तर त्याने मला खरंच कमेंट मध्ये सांगा। लोकांचं टेन्शन घेऊन आपण आपल्या घरात का वाटोळं करायचं, मला असं वाटतं। आणि मला एकच वाटतं की संसार तुटला आहे किंवा जोडायचा आहे, त्याचा प्रयत्न घरापर्यंत ठेवा, सोशल मीडियापर्यंत आणू नका, जेणेकरून दुसऱ्या बायकांना त्रास होतो किंवा त्याही तसंच करायला बघतात। असं करू नको ताई, तू जे काही तू केलंय, तू तुझ्या पर्सनल मामलात केलंय, हे मला बिलकुलही बोलायचं नाहीये तुला, पण मला एवढंच म्हणायचं आहे की जेही तू करतेय हे गलत करतेय, जेणेकरून तुझं बघून 10 बायका करू शकतात। मान्य आहे की त्या शेण खात नाहीयेत, पण कसं असतं, माणसाची एक दृष्टिकोन बदलायला सेकंद नाही लागत आहे। कारण की माणूस काय म्हणतो, आपण किती चांगलं वागलं तरी काय झालं आपल्या बरोबर, मग आपण रॉंग वागून बघूया, हे पण होऊ शकतं। म्हणून आहे ना, तू सोशल मीडियावर हे सगळं टॉपिक मांडलंय, हे गलत केलंय, इथून पुढे तरी तुझं टॉपिक तू चेंज कर, डेली रुटीन दाखव वगैरे। मान्य आहे की तुला कुणाचा सपोर्ट नाहीये वगैरे, पण लोक असं म्हणतात की तुला सपोर्ट नाहीये पण तू तेवढे आगाऊ पण आहेस, हे खरं आहे का? कारण की आगाऊ असेल, प्रत्येकाच्या जागेवर प्रत्येक जण सही असतो, नाण्याच्या दोन्ही बाजू कुणी बघितलेल्या नसतात, मान्य आहे। पण मला एकच म्हणायचं की जेणेकरून लोकांना तू टॉर्चर करू नको। आम्ही तुला कमेंट करतो किंवा आम्ही तुझे व्हिडिओ बघतो, हे रॉंग करतो का? नाही ना। तर मला एवढंच म्हणायचं आहे। तर चला, आज मला झालेलं आहे उठायला कमीत कमी 10:30 11 वाजलेले आहेत आणि मी आत्ताशी चहा पित आहे, माझं डोकं फुल दुखत आहे। तर या चहा प्यायला तुम्ही पण। तर मी तर डेली मध्ये काळी चहा रुटीन मध्ये असते माझ्या, आणि मला काळी चहा आवडते, दुधाची चहा। ज्याने कोणी पेत असेल त्याने सकाळ सकाळ दुधाची चहा पिऊ नका, जेणेकरून ऍसिडिटी होते। चहाचे खूप साईड इफेक्ट आहेत की जेणेकरून ते म्हणजे तुम्हाला हे करू शकतात, हानी पोचू शकतात। तर सकाळ सकाळ जेही उठत असेल त्याने खरं तर काळी चहा पिली पाहिजे। नंतर त्याला सवय असेल तर त्याने नंतर 1-2 तासाच्या नंतर दुधाची चहा घेतली तरी चालेल। पण माझं सांगण्याचं कारण एवढंच आहे की जेणेकरून लोकांच्या लाईव्ह मध्ये किंवा लोकांच्या व्हिडिओ बघून आपल्याला स्वतःला त्रास करून घेऊ नका। मी माझा स्वतःला त्रास करून घेतलेला आहे, म्हणून तुम्हीच शिका, जेणेकरून मी कमीत कमी आज 10:30 11 वाजले मला उठायला। तर मी असा विचार करत आहे की ऍक्च्युली लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला। तर मी आतापर्यंत मी स्वतःला स्मार्ट समजत होते, हे नको, आपण आपलं म्हणजे
हां, माझं पण चॅनल आहे. माझ्याही चॅनलला चांगल्यापैकी सबस्क्राईब वगैरे वाढलेले आहेत. एवढंच आहे की आपल्या गरीब लोकांना कुणी सपोर्ट नाही करत तर ठीक आहे, नाही हरकत आहे. पण मला एकच सांगायचं आहे की प्रत्येक गोष्ट कशी असते, थोडंसं विचार करून हे करायला लागते वगैरे. आणि त्यातलं त्यात कसं आहे की आपण कसं डेली रुटीनमध्ये जसं की किचनचं दाखवतो, जसं की आपण स्वयंपाक बनवतो, एखादी वस्तू बनवणे, हेच मी माझ्या चॅनलला टाकत असते. पण मी माझ्या लाईफमध्ये नाही सांगितलं. त्यांच्यापेक्षा लाईफमध्ये माझ्याही दुःख आहे. पण लाईफमध्ये दुःख आहे तुम्हाला शेअर करायचं, नंतर त्या कमेंट वाचायच्या, नंतर ते डिप्रेशनमध्ये जायचं, हे कोणत्या देवाने सांगितलंय तुम्ही सांगा. आणि जर सांगायचंच असेल तर खुशीने सांगू शकता, पण एवढं पण खालच्या थराला जायचं, एकमेकींचं पर्सनल मॅटर माहिती तुम्हा लोकांना, हे काय, हे गलत आहे ना. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही हिला पण सपोर्ट करू नका, तिलाही सपोर्ट करू नका. ज्यानी जसं वागायचं तसं वागू दे, पण परमेश्वर वरती बघतोय. मी तर खरंच माझ्या प्रभूवर खूप विश्वास करत आहे की जेणेकरून बायका खरंच खूप गलत वागतात आहे. ठीक आहे, प्रत्येकाकडनं होत असते चुकी, पण तुम्ही सोशल मीडियावर आहात, कसं काय करता वगैरे हे तुम्हाला कळायला पाहिजे. थांबा, एक चुस्की मारते. चांगलं झाल्याच्या. तर मला एवढंच म्हणायचंय. तर टॉपिक प्रत्येकाचा विषय वेगळा असतो. तर तुला एवढं सांगायचं म्हणणं आहे दोघींना पण की तुम्ही सोशल मीडियावर आहात तर तुमच्यासाठी खूप बायकांना त्रास होत असेल किंवा घर उद्ध्वस्त होत असतील, हे रॉंग आहे. हे तुम्ही सोशल मीडियावर थांबवा. जेणेकरून मला खूप त्रास झालाय रात्री, की माझं डोकं आत्तापर्यंत दुखत आहे आणि झोप तर बिलकुलच लागली नाही. त्याच्यानंतर 3 वाजल्याच्या नंतर कशी बशी मी झोपली आणि नंतर ना मग मी विचार केला, सकाळी झोप पूर्ण झाली नाही. हे बघा माझे डोळे वगैरे सुजलेले आहेत, तुम्हाला खोटं वाटत असेल, हे बघू शकता. आणखीन पण मी आंघोळ नाही केलेली वगैरे, काय सांगायचं तुम्हाला, माझी बेखस्ता. तर चला, मला एवढंच सांगायचंय, तुम्ही छान छान व्हिडिओ बनवा, फिरायला जावं, कुठंतरी एन्जॉय करा. जीवन हे एकदाच आहे, मला पण माहित आहे. मनुष्य हा जन्म फक्त एकदा आहे. ज्याला कळालं त्याने फिरा, हिंडा, खावा पिवा, मस्त राहावा. मला हिंडायला फिरायला नाही आवडत, पण मला खायला प्यायला खूप आवडतं. म्हणून जे काय असेल ना ते खावा, चटणी मिरची भाकर कवायला खावा, पण खावा आणि नीटनाटकं राहावा, असं मला वाटतं. तर ज्यांनीही माझ्या व्हिडिओला स्वागत केलंय किंवा जे कोणी माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत असेल त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि माझ्या व्हिडिओला 1 लाईक करायला 1 रुपया लागत नाहीये, तुम्हाला फक्त टच